शनीची 7:30 संपली. अबा बाबा बा साने, हे बघ शुभूची पत्रिका बघ. अगं पत्रिकेतले ग्रह असे काही ताऊन सुलाखून निघालेत का नाही? अरे बघ ना, म्हणजे राजयोगच आहे त्याच्या पत्रिकेत. असं काहीतरी डोळे दिपवणार, असं भलं मोठं काहीतरी घडणार आहे त्याच्या आयुष्यात. बघ तू काय चाललंय हो तुमचं? अगं शुभूची पत्रिका बघायलोय. बाबू आता बसलो तर म्हातारा आणखी 4 गोष्टी ऐकवत निघालेलं बरं. शोभे मी निघतो. नाही ऐका तर, जेवायला या काय उद्या? नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही बोलतो आई अण्णांची. काय आणि आई बनवाल की तांबडा पांढरा बनवाल उद्या? काय आई? हा तर तू एवढा आग्रह करतीच येतो की सासरू बुवा, येतो उद्या जेवायला. हा कारभारने तुला म्हणलं होतं का नाही का शुभूच्या पत्रिकेत राजयोग आहे म्हणून? अरे त्याचे ग्रह बघ कुंडलीतले दशा दिशा इतकी बदलल्या ना, तो आता मोठा माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. तो मोठा माणूस होणार. हो दा ना, मोठाच आहे भाऊ द्या. माझं काय जातंय, उलट मला माझे पैसे तरी मिळतील. बॉम्बलात बसले तितके दिवस पैसा द्या ना. मोठाच आहे, मोठाच. कवा तरी आमची पण पत्रिका बघा ना. नाही बघा, आमचं पण नशीब कधी फळफळणार आहे का? कसं आहे ना शोभे, तुझं नशीब तवाच फळफळल जेव्हा ह्यो तुझा नवरा तुला कायमची सासरी घेऊन जाईल आणि आम्ही हितनं तुला बाय बाय करू. पुढच्या वर्षी मटण खायला या म्हणत. तवा या बाबा या मसली पावल. हव तिला टोमणा मारण्यापेक्षा आपलं पोरग पोचलंय का नाही आधी बघा की. हो त्याला असं रात्री अपरात्री कामाला जावं लागतंय. काळजी वाटते हो मला. अगं लहान आहे काय त्यो आता? अहो, तुमच्यासाठी झाला असेल तो मोठा, पण माझ्यासाठी लहानच आहे ना. तुम्ही विचारा की आधी. अगं तो विश्वंभर साहेबांच्या इलेक्शनच्या कामासाठी साताऱ्याला गेलाय ना. त्याच्याबरोबर बाकीचे कार्यकर्ते असतील, काही लोक असतीलच की. हो सगळं मला मान्य आहे. पण तुम्हाला विचारायला काय पैसे पडत्या तुम्ही? अगं कारभारने आपलं पोरगा आपल्या कुटुंबाची काळजी घेतं म्हणल्यावर स्वतःची काळजी घेणारच ना. अहो काळजी करू नको कसं म्हणताय तुम्ही? आईचं मन आहे माझं. त्यात त्याच्याकडे त्याची बाईक बी नाही. जेव्हा पाहावं तेव्हा म्हातारा पुस्तक घे. गाडी ही तर शुभूची गाडी आहे. त्यानंतर इकली होती ना, मग परत कशी आली? मायला याच्याकडे ना लय पैसा आहे, पण मला गंडवतोय. त्याचं ऑडिटर बाहेर काढलं पाहिजे आता. ओ सासरे बुवा, सासूबाई या या बाहेर या. हो काय झालं? हो काय झालं? असं काय वरडायलाय? काय काय झालं काय? आणि तुम्ही अजून इथं म्हणजे थांबताय काय आज? अरे बाई, अण्णा आई थांबताय ती आज. चला ए शोभे थांब इथं. तुझा भाऊ आहे ना, 1 नंबरचा गंडावणारा माणूस आहे. हो जावई, काय झालं? काय झालं? हा शुभून बाईक इकली होती ना. हा मग हे काय तुमची बायको आहे. ओ येई काय? होय की खरंच शुभूची गाडी आहे. मग पाहिलं का सासरे बुवा, तुमच्या शुभूकडे पैसे आहेत पण द्यायची नियत नाहीये. मला सांगा बाईक कशी आली हो इथं? अहो ही गाडी इथं कशी आली हे आम्हाला खरंच ठाव नाही हो. मी सांगतो. श्रावणीनं शुभूची बाईक परत आणून दिली आहे. बाबो, पण त्या पोरीकडे कुठून आले एवढे पैसे? हो शिक्षण मंत्र्याची पोरगी आहे ती. हो का? अहो कालपर्यंत दमडी नव्हती तिच्याकडे. तुमचा शुभू तिला मदत करत होता. मी सांगतो शोभे, शुभूनेच पैसे दिलेत या गाडीसाठी. त्या स्वीटीला माहित असेल ना काय ग? मला काहीच ठाऊक नाही. मग मला माहिती ना, मी चांगलं ओळखून आहे शुभूला. शुभूनेच दिलेत पैसे. शोभे त्या दोघांची मिली बघत आहे. ती पोरगी बिल्ले घ्या माडे. ओ दाजी, काय पण काय बोलताय? ती माझी मैत्रीण, मी चांगलं ओळखते तिला. आणि विसरू नका ती शिक्षण मंत्र्याची पोरगी. बाबो, आता हिचं बी थोबाड चालायला लागलं व ही बी मला बोलायला लागली. आता तर मला हुंड्याचे पैसे पाहिजेतच. ए शोभे, तुझ्या भावाकडे ढेकभर पैसे आहेत पण त्याला मला द्यायचे नाहीत. मला पैसे पाहिजेत. तुझी बहीण मला बोलती. सानिका, बघितलं अण्णा, पैसे असून पण शुभ असं करायलाय. हे शुभंकरचं घर आहे ना? हा का? ते काय ना, शुभंकर सरांच्या गाडीमध्ये आमच्या साहेबांचे कागदपत्र राहिले, तेच घ्यायला आलोय मी.
जरा गाडीच्या द्या की. हाय गाडीलाच आहे बघा कुठं असतील घ्या गाडीलाच आहे का? का? बाजूला बघा. कसले पेपर आहेत त्याला विचार जा विचार. कसले पेपर आहेत दादा येड आहे काय ग? हे घ्या तुमच्या गाडीचे कागदपत्र. शुभू सर आल्यानंतर त्यांना आठवणीने सांगा. ही गाडी काय तुम्ही विकत घेतली होती? अहो नाही, ही गाडी मी विकत नाही घेतली आहे, आमच्या साहेबांनी विकत घेतली आहे. ते काय ना, आमच्या साहेबांना ना ही गाडी फार आवडली बघा. आमच्या शुभूची बी लई आवडती गाडी आहे. अच्छा, शुभू सरांना ही गाडी आवडत होती तर त्यांनी का विकली हो? ओ दादा, का ऐकली कशाला ऐकली जाऊ दे की आता. आई अंबाबाई पावली आणि दारात गाडी आली. बरं ठीक आहे, ते असू द्या. पण मी तुम्हाला कागदपत्र दिलेली आहेत आणि ही तुमच्या गाडीची चावी. निघतो मी. धन्यवाद. दादा ओ दादा थांबा की जरा बोलायचं होतं. होय बोला की मॅडम. मला सांगा ती बाईक तुम्ही विकत घेतली होती ना मग श्रावणीला का परत केली? ती बाईक श्रावणी मॅडमने विकत घेतली आहे हे तुम्हाला कसं काय ठाऊक आहे? ते महत्वाचं नाही हो. महत्वाचं काय आहे श्रावणीकडे ही बाईक कशी गेली ते सांगा की. अहो ही गाडी माझी नाहीये, माझ्या साहेबांची आहे. ते काय ना, आधी साहेब मला म्हणाले त्या गॅरेजवाल्याला ती गाडी विक कारण डबल पैसे मिळणार होते ना. पण नंतर ते नाही म्हणाले. ते काय ना, आमचं साहेब म्हणजे लय मोठी माणूस आहे. हा असं आहे होय. साहेबांचं सोडा की श्रावणीकडे ही बाईक कशी गेली ते सांगा की. अहो तेच सांगायचा प्रयत्न करतोय मगापासनं. मला सांगा, जर काल 1 लाखात जर गाडी विकत घेतली म्या आणि जर 2 दिवसांनी त्याच गाडीचे 2 लाख जर मिळणार असतील तर कोण विकणार नाही? आलं ध्यानात आलं माझ्या. काय नाव काय आहे तुमच्या साहेबांचं आणि पत्ता पण सांगा मला चड्डीशी सांगा. एक मिनिट. आपण तुम्ही का बरं विचारताय? तुमच्या साहेबांकडे माझं महत्वाचं काम आहे म्हणून विचार आलोय. द्या पत्ता सांगा. बरं घ्या मग. घेतला ना? होय नावावरून तर तुमचा साहेब लयच मोठा दिसाला. घाटगे पाटील नाव कुठंतरी ऐकलंय मी. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो आमचं साहेब म्हणजे लय मोठं माणूस. अपोजिशन लीडर विक्रम गाडगे पाटील त्यांचे धाकले बंधू आहेत आमचे साहेब. काय? होय. बर या तुम्ही. थँक्यू पत्ता दिल्याबद्दल. बरं ठीक आहे, येतो मी. हा हा गाय स्वीटे, तुझ्या हातात तर ही एवढी मोठी लॉटरी लागली. आता ही खबर अलकनंदा मॅडमसने दिली का नाही तर माझ्यावर लयच खुश होणार. वा स्वीटे एक नंबर.